नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजुमॉल या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आज दिनांक 15 सप्टेंबरपासून जी काही आपली आगामी टीईटी परीक्षा आहे तर तिचे फॉर्म भरणं चालू झालेलं आहे। साहजिकच तुम्ही देखील सर्वजण या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तयार असाल। आवश्यक सगळे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलचं सखोल असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी याच यूट्यूब चॅनलवर सांगितलेलं आहे। गायकवाड सरांनी ते अगदी लेक्चर व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे। पण आता तरी देखील काही विद्यार्थ्यांचं विशेषतः माध्यम म्हणजे माध्यम कोणतं निवडायचं आणि त्यासोबतच फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज कोणती घ्यायची याबद्दल या ठिकाणी बरेचसे त्यांचे कन्फ्युजन, त्यांच्या शंका वगैरे ज्या काही आहेत तर त्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आणि एकंदर त्या अनुषंगानं आपली जी काही महा टीईटीची वेबसाईट आहे तर त्यावरच याबद्दलचं जी काही PDF अपलोड केलेली आहे तर त्याच PDFला रेफर करून आपण या व्हिडिओमध्ये माध्यम आणि त्यानंतरचे जे काही तुमचे सगळे पेपर असणार आहेत किंवा विषय जे असणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या लँग्वेजमधून प्रश्न येतील, कोणतं माध्यम आणि फर्स्ट आणि सेकंड लँग्वेज निवडल्यानंतर याबद्दलचं एक विश्लेषण करणारा हा व्हिडिओ असणार आहे। तर इथं आपण पहिल्यांदा पेपर 1 बद्दल बघूया। खरं तर पेपर 1 आणि पेपर 2 याच्यासाठी पॅटर्न सेमच आहे। आता इथं साहजिकच तुम्हाला माध्यमाचे ऑप्शन कोणकोणते येतं तर एकूण 9 माध्यमामध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि सिंधी। ठीक आहे, आता बाकी जे काही आहेत म्हणजे उदाहरणार्थ 5 ते 9 तर या लँग्वेज घेणारे, हे माध्यम घेणारे विद्यार्थी हे फार कमी असतील। पण निश्चितच उर्दू आणि हिंदी घेणारे म्हणजे मराठी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ उर्दू आणि हिंदी घेणारे विद्यार्थी बऱ्यापैकी असणार आहेत। आता तुम्ही माध्यम जे काही निवडणार आहेत ना तर ते माध्यम किंवा ती भाषा जी आहे ना तर ती तुमची प्रथम भाषा असणार आहे। ओके, म्हणजे एकंदर विभाग 1 किंवा प्रथम भाषा जी काही असणार आहे तर ही तुम्ही घेतलेल्या माध्यमानुसार असणार आहे। म्हणजे तुमचं माध्यम जर मराठी असेल तर तुमची प्रथम भाषा जी काही आहे तर ती मराठी असणार आहे आणि त्याचा जो काही पेपरचा संकेतांक आहे कोड तर तो 101 असेल ज्यांचं माध्यम मराठी आहे। आता ज्यांनी मराठी घेतलं तर त्यांच्यासाठी दुसरी भाषा कोणती असेल तर त्यांच्यासाठी दुसरी भाषा ही कंपल्सरी इंग्लिश असेल। बघा, मराठी जर प्रथम भाषा घेतली, माध्यम जर मराठी घेतलं तर प्रथम भाषा ही मराठी आणि दुसरी भाषा त्यांना इंग्रजी घ्यावी लागेल। मग आता इथं माध्यम जर इंग्रजी घेतलं तर त्यांची साहजिकच पहिली भाषा ही इंग्रजी असेल आणि दुसरी भाषा त्यांना कंपल्सरी मराठी घ्यावी लागेल। म्हणजे इथं मराठी इंग्रजीच्या बाबत अगदी अल्टरनेट आहे। आता या ठिकाणी तिसरा ऑप्शन बघूया। माध्यम जर तुम्ही उर्दू घेतलं तर उर्दू माध्यम घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची पहिली भाषा ही साहजिकच उर्दू असेल आणि दुसऱ्या भाषेसाठी मात्र त्यांच्याकडं ऑप्शन आहे, एकतर त्यांनी इंग्रजी किंवा मराठी घेऊ शकतात। आता इथं या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना एक फायदा होऊ शकतो। कोणता फायदा तर बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी थोडीशी अवघड जाते तर चक्क उर्दू माध्यम घेतल्यानंतर तुम्हाला इंग्रजी स्किप देखील करण्याचा ऑप्शन आहे। कसा बघा, तुमचं साहजिकच पहिली भाषा ही उर्दू घेतल्यानंतर तुम्हाला दुसरी भाषा मराठी म्हणून निवडता येईल, इंग्रजीला तुम्ही स्किप करू शकता। हाच ऑप्शन हिंदीवाल्यांसाठी देखील आहे। हिंदी माध्यम जर तुम्ही घेतलं तर तुमची पहिली भाषा ही हिंदी असेल आणि दुसऱ्या बाबत मात्र तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही इंग्रजी घेऊ शकता किंवा मराठी घेऊ शकता। म्हणजे हिंदी सोबत इंग्रजी किंवा हिंदी सोबत मराठी असे तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत। आता बाकी मग बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी यांच्याबाबत जर बघायला गेलं ना तर साहजिकच ते माध्यम जे काही आहे तर ही त्यांची पहिली भाषा असेल। दुसऱ्या भाषेच्या बाबत मात्र त्यांच्याकडं 2 ऑप्शन असतील, इंग्रजी किंवा मराठी, इंग्रजी किंवा मराठी। म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर उर्दू पासून ते सिंधी पर्यंत या सगळ्या भाषा किंवा माध्यम जे काही येतं तर यांच्यामध्ये तुम्हाला जो काही दुसरा भाषेचा ऑप्शन आहे तर तिथं इंग्रजी किंवा मराठी हे 2 ऑप्शन आहेत। म्हणजे इंग्रजी तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा तुम्हाला इंग्रजी घ्यायचं असेल तर तुम्ही मराठी स्किप करू शकता। आता आणखी एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांना कोणता असतो की जे काही नॉन लँग्वेज पेपर्स आहेत किंवा सब्जेक्ट्स आहेत, उदाहरणार्थ बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, गणित, सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, तर याची लँग्वेज नेमकी कोणती असेल तर समजा तुमचं माध्यम मराठी असेल तर साहजिकच तुमचे हे जे काही गैरभाषिक विषय आहेत तर त्याचे जे काही पेपर किंवा प्रश्न असतील तर ते मराठी व इंग्रजीमध्ये असतील। म्हणजे दोन्ही भाषांमध्ये प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील, मराठी व इंग्रजी। फक्त अपवाद आहे उर्दू माध्यमासाठी।
उर्दू माध्यम ज्यांनी निवडलेलं आहे साहजिकच त्यांची पहिली भाषा उर्दू, दुसरीच्या बाबत त्यांच्याकडं या ठिकाणी चॉईस आहे इंग्रजी किंवा मराठी. पण जे काही उर्वरित 3 पेपर आहेत ते मात्र त्यांना उर्दू व इंग्रजीमध्ये उपलब्ध होणार आहेत. म्हणजे एकंदर त्यांना इथं मराठीमध्ये प्रश्न येणार नाहीत. बाकीच्या माध्यमांच्या बाबत मात्र या ठिकाणी हे बाकीचे जे काही पेपर आहेत किंवा विषय आहेत तर त्याचे प्रश्न हे मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणार आहेत. म्हणजे याबाबत मराठी जर कोणत्या माध्यमामध्ये जर नसेल गैरभाषिक किंवा नॉन लँग्वेज सब्जेक्टसाठी तर ते माध्यम आहे उर्दू. उर्दूमध्ये या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास हे पेपर उर्दू आणि इंग्रजीमध्ये येणार आहे. अन्यथा बाकी सगळीकडं कोणतंही माध्यम घ्या तुम्हाला मराठी आणि इंग्रजी मिळेलच. ओके, हे झालं पेपर 1 बद्दल. पेपर 2चा फॉर्मॅट देखील तोच आहे, फक्त एवढंच आहे की पेपर 2 मध्ये 2 प्रकार असणार आहेत. तर साहजिकच काही विद्यार्थ्यांचं सामाजिक शास्त्र या ठिकाणी 60 गुणांसाठी असेल, तर ज्यांचं त्या ठिकाणी विज्ञानाची पार्श्वभूमी आहे तर त्यांना विज्ञान आणि गणित हे प्रत्येकी 30-30 असं एकूण 60 गुणांसाठी असणार आहे. माध्यमाचे ऑप्शन तेच आहेत, एकूण 9 ऑप्शन आहेत. मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी. मराठी जर तुम्ही माध्यम निवडलं तर पहिली भाषा तुमची मराठी, दुसरी इंग्रजी. इंग्रजी निवडलं तर इंग्रजी आणि दुसरी भाषा मराठी. बाकीचं जे काही आहे तर तो सेम फॉर्मॅट आहे. आणि जे तुम्हाला सांगितलं की इकडचे म्हणजे नॉन लँग्वेजचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर बाकी सगळ्या मीडियमसाठी मराठी आणि इंग्रजीमध्ये ते प्रश्न असतील, पण उर्दूसाठी मात्र उर्दू आणि इंग्रजीमध्ये असतील, सेम पेपर 1 सारखं. म्हणजे एकंदर याबद्दलच्या ज्या काही तुमच्या शंका आहेत तर त्या तुमच्या सर्व क्लिअर झालेल्या असतील अशी अपेक्षा करतो. म्हणजे एकंदर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बहुतांश विद्यार्थी साहजिकच माध्यम म्हणून मराठी निवडतात. म्हणजे त्यांना पहिली लँग्वेज ही मराठी असेल, दुसरी इंग्रजी असेल, इथं त्यांना चॉईस नाही आहे. बरं, म्हणजे तुम्ही मराठीसोबत हिंदी वगैरे घेऊ शकत नाही. तुम्ही मराठी माध्यम जर निवडलं तर तुम्ही त्याच्यासोबत हिंदी घेऊ शकत नाही, तुम्हाला कंपल्सरी इंग्लिशच घ्यावं लागेल. आणि माध्यम जर इंग्लिश निवडलं तर तुमची फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश आणि दुसरं जी काही लँग्वेज असणार आहे तर ती मराठी. हां, तुम्ही माध्यम जर हिंदी घेतलं तर मग मात्र या ठिकाणी तुम्हाला हिंदी आणि मराठी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ऑप्शन्स असू शकतात किंवा असणारच आहेत. म्हणजे तुम्हाला इंग्रजी स्किप करायचं असेल तर निश्चितच इथं पर्याय आहे, तुम्ही या ऑप्शनवर जाऊ शकता, हिंदी आणि मराठी. इकडं मात्र जाण्यात काही अर्थ नाही आहे. साहजिकच ज्यांना या भाषा जमतात त्यांनी तो ऑप्शन निवडू शकतात. पण बहुतांश विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या हिंदी त्यांना बऱ्यापैकी जमू शकते किंवा जमते. काही जणांना इंग्रजीपेक्षा हिंदी बरी वाटते, तर त्यांनी साहजिकच ऑप्शन 4 जो काही आहे तर तिकडं वळू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो काही आहे तर हा तुम्हाला या ठिकाणी हा मार्गदर्शन करण्यासाठी बनवलेला आहे. निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. या अनुषंगानं एज्युमॉल या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण या 3 बॅचेस उपलब्ध केलेले आहेत. पेपर 1 साठी लाईव्ह बॅच ही 999 रुपयामध्ये आहे. पेपर 2 साठीची लाईव्ह बॅच जी आहे तर ती 1499 साठी आहे. आणि समजा जर कुणाला पेपर 1 आणि 2 दोन्ही बॅचेस जर लावायचे असतील तर इथं मात्र भरघोस सूट आहे. आणि ती सूट म्हणजे 1999. म्हणजे असं जर बघितलं तर ती 2500 रुपये व्हायली, पण इथं मात्र जवळपास ती 2000 रुपयामध्ये तुम्हाला बॅच उपलब्ध होईल. याच्या माध्यमातून काय काय उपलब्ध होणार आहे तर तुम्हाला सगळे जे काही PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर ते सगळ्या सब्जेक्टचे अगदी आत्तापर्यंत जे काही TETचे पेपर झालेले आहेत तर त्याचं विश्लेषण असणारे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होतील. त्यासोबतच या ठिकाणी फ्री टेस्ट सिरीज आहे तुमच्यासाठी. त्यासोबतच प्रत्येक टॉपिकनुसार आपल्या या कोर्समध्ये फ्रीमध्ये तुम्हाला नोट्स देखील उपलब्ध आहेत. आणि त्यासोबतच या ठिकाणी जे लाईव्ह लेक्चर्स सब्जेक्ट वाईज होणार आहेत तर त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला कितीही वेळेस पाहता येतील. आपली टीम जी काही आहे तर ती अगदी परफेक्ट अशी टीम आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी आपल्याकडे स्वतंत्र अशी फॅकल्टी आहे. ठीक आहे, गायकवाड सर आहेत, चौरे सर आहेत, धनंजय मते सर आहेत, मी म्हणजेच मयूर बाबर सर, अभिजित सर, पूजा मॅडम आणि गोपाल सर अशी या ठिकाणी एक सर्वोत्तम टीम आपल्याकडे असणार आहे, जी सर्वोत्तम गुणवत्ता आणि सर्वोत्तम निकाल देण्यासाठी या ठिकाणी पात्र ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे अवश्य सांगा. आणि त्यासोबतच तुमचे जे काही डाऊट असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही आमच्याकडून त्या प्रत्येक तुमच्या डाऊटचं, शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करू. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.